शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी परत एकदा विश्वासराव गळगटे. आता आपण श्री बाळासाहेब शेठे मुक्काम पोस्ट येवले आखाडा तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांच्या प्लॉटमध्ये आहोत. शेटे पाटील कोणती जाते? ही सर मेघना जाते. मेघनाच आहे. लागवड 19 मे. 19 मे. 19 मे. आज 37 दिवसाची. नाही मग 19 एप्रिल 19 एप्रिल 2026. आणि आपलं पहिलं शेड्यूल करून किती दिवस झाले? आता पहिलं शेड्यूल करून 10 दिवस झाले. आणि त्याच्या अगोदर डॉक्टर जी ग्रॅन्युअल आणि बेसल वापरलेला सिंगल सुपर. हो सिंगल सुपर फॉस्फेट डॉक्टर जी ग्रॅन्युअल वापरलेला आहे. डॉक्टर जी ग्रॅन्युअल 37 दिवसांचा प्लॉट आहे. मेघना नावाची जात आहे आणि आपलं डॉक्टर जी ग्रॅन्युअल आणि त्याच्यानंतरचं हफाक गोल्डचं असे 2 शेड्यूल केलेले आहेत. तुम्ही वांग किती वर्षांपासून करता? पहिलंच वर्ष आहे सर आमचं वांग्याचं. पहिलंच वर्ष. प्लॉट किती गुंठे? प्लॉट 40 गुंठे. एक्झॅक्टली 1 एकर आहे. 1 एकराचा प्लॉट आहे. आणि जे शेतकरी सर्वप्रथम वांगे करतात निश्चितच त्यांच्यासाठी आपल्या शेड्यूल मध्ये काम करणं किंवा आमच्यासाठी त्यांच्यासोबत काम करणं हे एक वेगळा आनंदाचा भाग असतो. कारण की ज्या शेतकऱ्यांना वांग्याचा अनुभव नसतो त्यांना पहिल्याच वर्षी वांग्यामध्ये बंपर उत्पादन काढून देणं हे आमचं स्वप्न आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे की वांग, मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगत असतो की वांग ही एक कामधेनू आहे, म्हणजे दुभती गाय आहे. वांग जर व्यवस्थित नियोजनाने केलं तर वांग हे कोणत्याच पिकाला ऐकू शकत नाही. कारण की आपल्याकडे असे शेतकरी आहेत जे 1 एकरामधून 8-8.5 लाख रुपये उत्पन्न घेतलेले शेतकरी आहेत आणि उत्पादन खर्च अवघ्या लाख ते 1.25 लाखाच्या हिशोबामध्ये. मला सांगा अंतर किती आहे? 6 फूट. 6 फूट आहे. 6 बाय 2 वर. 6 बाय 2 वरती आहे. ठीक आहे. तुमच्या जमिनीचा पोत पाहता 6 बाय 2 फूट जे अंतर आहे ते योग्य आहे. पण भविष्यामध्ये आपण हे अंतर अजून वाढवून 8 बाय 3 किंवा 8 बाय 4 करणार आहोत. मला सांगा इथं तुमच्या एरियामध्ये वांग्याचे बरेचसे प्लॉट तुम्ही पाहताय. आता आपलं शेड्यूल सुरू केल्यापासून तुम्हाला वांग्यामध्ये समाधानकारक वाढ दिसते का? समाधानकारक वाढ झाली 8 दिवसात. 8 दिवसात खूप केल्यानंतर खूप म्हणजे भरपूर व्यवस्थित वाढ झाली. फुल पण चांगल्यापैकी बऱ्यापैकी फुलकळी पण लागली. फुलकळी पण चांगल्या पद्धतीने लागलेली आहे. आता पुढचं शेड्यूल मी तुम्हाला देणार आहे. त्या पुढच्या शेड्यूल मध्ये सुरू करा. पण सगळ्यात महत्वाचं ठिबकची लाईन दुसरी एक ओढून घ्या. कारण की आता पीक जोमाच्या अवस्थेत आहे आणि ह्या वेळेस त्याला योग्य पाणी आणि जमिनीद्वारे आपले जे शेड्यूल असतात ते योग्य पद्धतीने पोहोचणं हे फार गरजेचं आहे. तर डबल ड्रिप लाईन सगळ्यात अगोदर आता 8 दिवसात 4 दिवसात डबल. आणि सगळ्यात महत्वाचं आपलं टार्गेट आहे हा प्लॉट 12 महिने चालवायचा. 1 वर्षभर 2 दिवसाला घरात पैसे आले पाहिजेत अशा पद्धतीने नियोजन करायचंय. तर ते नियोजन नॉर्मन बोरलॉगचं तुम्ही जर शेड्यूल तंतोतंत पाळलं तर तुम्हाला शेंडाळी असेल किंवा फळ पोखरणारी आळी असेल किंवा भुरी किंवा लाल कोळी किंवा डाउनी सारखे रोग असतील ह्यांची धास्ती घेण्याची गरज नाही. आपलं तुम्ही सेक्युरा सोडलं होतं. मर वगैरे काय जाणवली? मर नाही साहेब. मर नाही ना? नाही मर नाही. खोडकूज पण नाही. खोडकूज नाही, मर नाही. आणि प्लॉट अतिशय चांगल्या कंडिशन मध्ये आहे. आणि ह्या प्लॉटची पण आपण तुम्हाला वेळोवेळी पुढची जी प्रगती आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचू. आता 26 मे 2026 ही तारीख आहे आणि अजून साधारणतः 20 दिवसांनी आपण ह्या प्लॉटचं दुसरं निरीक्षण नोंदवू. तोपर्यंत धन्यवाद.